थांब रे, मी बघते. तोमड्या, कमरेत जरा वाकून केर काढलास ना तर स्वच्छ जास्त निघेल. हा, ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, मनवा कुठे गेली घरी. कोणाच्या? तिच्या. अगो बाई, भांडलात की काय दोघं? एक आई काय, तिला तिथं सामान आणायचं होतं ना. हे काय काय होतंय? काय डोकं का धरून बसल्यास? अगं काल रात्रभर झोप नाही झाली ना, नुसता धिंगाणा. सगळे आले होते, मग डान्स, गाणी, धमाल केली. रात्रभर संगीत चालू होतं. वाटलंच होतं मला. रात्र थोडी नि सोंग फार चालणार तुमची. धिंगाणा घालण्यासाठी शोधून काढलेलं निमित्त आहे हे. जाऊ दे गाई, मजा आली. पण कसली मजा? काल मनवाला मित्रांचा फोन आला ना, तेव्हाच मी अंदाज बांधला होता. चालतं ग, मी पण इतरांच्या लग्नात अशीच धमाल केली आहे, इवन मनवानी सुद्धा. अरे पण एवढं महागडं हॉटेल बुक करून हे जे काय संगीत का काय केलं, त्याच्यापेक्षा असं सागर संगीत लग्न केलं असतं तर किती छान झालं असतं. आई, आता आयुष्यभर मला ऐकावं लागणार आहे का? वाटलं तर तुझ्यासाठी 6 महिन्यांनी पुन्हा एकदा लग्न करतो. कोणाशी? आई, मस्करी करू नको ग. अरे वैभव, पण हे असं बूट लपवणं आणि मग ते मिळाल्यावर पैशांची उधळण करणं, पहिल्या रात्री रात्रभर जागरण करून हा असा धिंगाणा घालणं ही आपली संस्कृती नाहीये रे. आई, मला पटतंय तुझं, पण आजकाल असं लग्न करणं हीच संस्कृती झाली आहे. काल तर दारूचे पाट वाहिलेत नुसते. काय? आणि तुम्ही? मी हे ते मी आणि हे ते. मग आई, असं काय बघतेस? मला उत्तर हवाय. मी आणि मनवा एक एकच ग्लास प्यायलो. वैभव, सॉरी बाजू. वैभव, बापरे. मनवा, हे घे, हे पी जरा. नाही नाही, नको नको. अगं थोडं पी, सरबत आहे, पी लवकर, बरं वाटेल तुला. काय ग हे? काय झालं हिला? काय नाही झालंय मला. चिल. अगं एवढ्या अर्जंट फोन करून बोलवून घेतलं हिने मला ऑफिस मधून. अहो घाबरले मी. मनवा, तो अख्खा ग्लास प्यायचा आहे ना, तरच तुला बरं वाटणार आहे. पी लवकर, चल. घे. तर बरं वाटलं का आता? अहो पिऊ तरी दे ना तिला. इतक्यात कसं बरं वाटेल? मला बरं वाटतंय, तू जा ऑफिसला. नाही, मी काय आता ऑफिसला जात नाही. हे बघ, मी सांगून आलो, माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करा. मी आज घरात गप्पा मारत बसणार आहे, फर्स्ट क्लास पैकी. वा. बायको, एक कॉफी करा ना. करते. मला पण कर. मलाही नको. अरे, लिंबू पिळून कॉफी दे, ब्लॅक. आणि मला माझीवाली. हो म्हणते. बसा. लिंबू पिळून वगैरे काय केलं काय रात्री? धिंगाणा घातला, खूप नाचलो, गाणी म्हणालो.
बाय द वे ते गाणं तुला सांगितलं होतं ते कुठचं ते कंगना राणावत काय ते कंगना काय बोले कंगना हा 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 32 वेळा म्हटलं आणि रिमिक्स स्टाईलने म्हटलं पॉप रिमिक्स. पॉप रिमिक्स म्हणजे पारसी आणि पंजाबीचं रिमिक्स. आणि हो ते बूट वगैरे लपवल्यानंतर आमच्या जावई बापूंना किती कापलं. 25,000 रुपये दिले बरं का. अरे क्या बात है, पैसा क्या चीज आहे रे अशा वेळेला. तुझ्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी नाही. काय गे तो तर नवऱ्याची बाजू घेऊन बापाशी भांडणारेच वाटतं. हा ए नौटंकी, तुला अजिबात अभिनय वगैरे येत नाही. अगे थोडासा जरी आला असता ना तरी कुठल्याही सिरियल मध्ये काम करून हिट झालं असतं. हिट मग तुम्ही डील कराल ऍक्टिंग, लोकांनी पाहायला पाहिजे ना. अरे हायएस्ट टीआरपी मिळेल. तुमची व्हाईट आणि तुमची ब्लॅक. थँक्यू. आउटस्टँडिंग झालीये ब्लॅक कॉफी. अरे म्हणजे काय ब्राझीलहून मागवले का चेष्टा आहे का काय. हो ए 2 पॅकेट मला दे ना, मी स्वित्झर्लंडला घेऊन जाते. दे गईला. अरे हो तुझं पॅकिंग राहिलं ना. अख्खो. ए मी त्या तुझ्या 2 बॅगा भरून ठेवल्या आता कॉफी सकट. अगं पण अजून कपडे भरायचे आहेत त्यात. म्हणजे तू एवढ्या बॅग घेऊन चालले स्वित्झर्लंडला. नाही बाबा, पण थोडं सामान तिथे नको का ठेवायला. अरे बापरे. अगं म्हणजे इथं सामान नेलं आपल्याला ट्रकच मागवायला लागणार. एवढी जड झाली मी तुला. का ग असं का विचारते. मग बोऱ्या बिस्तरा सकट का हकलतोय. थोडं सामान राहू दे की इथं. मेरा बस चलता था ना तर तुला इकडं जाऊनच दिलं नसतं. हो बलराज सहानी, आता गाणं पण म्हणणार आहात का. बाबुल की दुआए लेती जा. उठा 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 उठा, पॅकिंग राहिलंय. अगं मी काय करू. बॅग काढून द्यायची आहे. चला उठा. तू येतेस का ग. नाही नाही, मी पडते अर्थात. अगं काय रे बाबा. चला चला चला. स्नेहल अगं चहा दे. धरा. थँक्यू थँक्यू. काय कशासाठी बोलवलंयस काही सांगशील की नाही. अगं हो हो सांगते. आधी बसा तरी तुम्ही. या चल. चोंबड्या ए चोंबड्या. ए कोण आहे तिकडं. लग्न कोणाचं होतं. सगळ्यांनी नजर खाली करून बोलायचं नाही, नजर वर करून बोलायचं नाही. आपल्याला कुणी पण काय बोलायचं नाही. अरे आता हे काय आहे नवीनच. जरा शांत बसा ना, कळेल आपल्याला पुढे काय आहे ते. बर तू काहीच बोलायचं नाही माझ्याशी. अगो बाई आता मी कुठे काय बोलले आहे. कुलकर्णी काकी सांगा ना यांना, सगळ्या परफॉर्मन्सची वाट लावली माझ्या. अरे आम्ही काय केलं आता. हे असं असलं बघून म्हणजे बाबा आम्ही तरी काय जरा शांत बसा ना, नंतर कळेल ना आपल्याला काय आहे ते. जरा शांत राहा. शांत बसावं जरा. बोल रे बाबा बोल. काय आहे? हे बघा आई, लग्न काय सारखं सारखं होत नसतं. आम्ही एन्जॉय करत होतो. तुम्ही सगळे संकुचित वृत्तीचे लोक, मिडल क्लास. अगं मी नाही, माझ्या बरोबर माझी बायको पण केली. डू यू हॅव एनी ऑब्जेक्शन. ए ओरडू नका चिंग्या. माझ्या मिलीचं कशाला असेल ऑब्जेक्शन. माझं पॅकअप चल. अरे काय ए चोंबड्या, सुरुवात केलीस तर आता संपूर्णच टाक ना काय ते. नाही नाही, माझा मूड गेलेला आहे बस. काय अरे काय झालं, कुणाची ऍक्टिंग करत होतास तू. वैभवची. वैभव खूप प्याला होता. काय कधी. हनीमूनच्या रात्री. काय सांगतोयस काय तू. हो त्याला काय पण सुधरत नव्हतं. तो तर प्यालेला, त्याच्याबरोबर ती मनवा पण. अगं बाई काय हे. आता ही मनवा कोण. काय ग. अहो लिमेची सून, वैभवची बायको. ते चोंबड्या काहीतरी बोल नको सर. तुला काय रे ठाऊक. हितावरून भाताची परीक्षा करतो मी. बासमती. काय बासमती काय. अर्ज किया है,
जब वैभव सकाळी सकाळी हनीमून से घरी आया, शब्द बघा ना कशी, जब वैभव सकाळी सकाळी हनीमून से घरी आया तब आ रहा था शराब का बास, ती कशी माग राही अशी ती बासमती. कळलं मतीथर? मला वाटतं चोंबड्या तू काहीतरीच बोलतोयस. नाहीतर काय, मी कित्येक वर्ष बाल्कनीमध्ये उभी आहे, मी काही कधी वैभवला पिऊन आलेलं पाहिलेलं नाही. हो की नाही हो? हो ना चोंबड्या, जरा एखाद्याबद्दल बोलताना थोडं भान ठेवावं बरं का. चोंबड्याचं काम काय? खरं तर काहीच नाही. अहो चोंबड्याचं खरं काम आहे इकडच्या गोष्टी तिकडे करायचं. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. बासमती बासमती एवरीबॉडी बासमती, दारू तो चीज है जिसने चाहे पी ली. बासमती चोंबड्या काय आणलंय त्याचं त्याला. या हॅलो, बस बस इथेच ठेवा. या तुम्ही. थँक्यू. काय ग, खूप उशीर केलास? ही आईने फर्स्ट क्लास फ्राईड क्रॅब्स बनवले होते. क्या बात. खाल्ले आणि तशीच 1 तास आउट. हे जरा बॅग हातात. वैभव, तुझे आई बाबा कुठे आहेत? अगं आज आपण चाललोत ना, म्हणून मंदिरात गेलेत प्रसाद आणायला. हे तुझं पॅकिंग झालं? नाही, करीन आता. नंतर घाई होईल. करतो ग. तुझं झालं? माझी एक बॅग पॅक करून झालीये, फक्त हँडबॅग पॅक करायची. वैभव, आपण गेल्यावर हे सगळं सामान कुठे ठेवायचं? म्हणजे कपाट कुठे आहे ना, आईबाबांच्या रूम मध्ये एक कपाट आहे, त्यातच तुझे आणि माझे कपडे ठेवायचे. म्हणजे सारखं त्यांच्या रूम मध्ये जायचं? घास कुठे किलोमीटर भर चालावं लागतं, शेजारीच तर. अरे पण सारखं सारखं त्यांच्या रूम मध्ये जायचं म्हणजे ऑड होईल. होईल का सवय तुला? आणि त्यांना प्रिव्हसी नको का? प्रिव्हसी? अगं काही काय, उलट आईबाबांना खूप आवडतं घरात माणसं वगैरे असली की. हे पण मला जरा अनकम्फर्टेबल होईल. म्हणजे? अरे म्हणजे समज मला कुठेतरी बाहेर जायचं आणि तेव्हाच बाबांना पण तयार व्हायचंय, तर मग काय करणार? अगं पण इतकी वर्ष या घरात हीच पद्धत आहे आणि आम्हाला कधीच त्रास नाही झाला. पण मला होईल. आय नीड माय प्रिव्हसी. आणि मी काय फार नाही मागत आहे. त्यांच्या रूम मध्ये 2 कपाट आहेत, त्यातलं एक इथे शिफ्ट करूया. मला एक कळत नाहीये, या सगळ्यावर आई कशी रिॲक्ट होईल. वैभव, तू तुझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिट केली आहेस. मी असं वागलो तर आई अशी रिॲक्ट करेल, मी तसं वागलो तर बाबा कसे रिॲक्ट करतील. आपल्याला जे योग्य वाटतं ना ते डिसिजन घेऊन टाकावं. सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा एखाद्याला वाईट वाटलेलं बरं. आणि तसंही मी तुला त्यांचं कपाट शिफ्ट करायला नाही सांगत आहे. आपण जे कपाट वापरणार आहोत ते शिफ्ट कर म्हणतेय. तुझं थोडं थोडं पटतंय मला, पण आता लगेच काही नको. हनीमून वरून जेव्हा आपण येऊ तेव्हा आईला सांगू. तिकीट झाली का? हो आलीत ना. म्हणवा, मी ना, मला माहितीये तुला सवय नाहीये, पण इकॉनॉमी क्लास चालेल ना? ऑफकोर्स. तू आहेस ना बरोबर. And I'm damn excited. स्वित्झर्लंड. तू आधी पण गेली होतीस ना? खूप पूर्वी. खूप सुंदर असेल ना ग? लॅपटॉपवर पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात का नाही पाहत? नाही बाबा, ते ऑफिसमध्ये अॅनिमेशनचं काम आलंय ना,
त्याच्या प्लेट्स काढत होतो. वा, काय योगायोग आहे बघ ना. इथे तू लॅपटॉप समोर एकटा बसून स्वित्झर्लंड मधल्या प्लेट्स बघतोयस आणि उद्या तिकडे वैभव आणि मनवा प्रत्यक्ष स्वित्झर्लंड मध्ये त्यांचा हनीमून साजरा करतील. अच्छा अच्छा, तेही स्वित्झर्लंडला जात आहेत का? तुला माहित नाही? नाही. माझ्याशी खोटं बोलतोयस की स्वतःशी? सांगणार. काय सांगू बाबा, मला वैभवचा हेवा वाटतो असं सांगू का स्वतःची कीव येते हे सांगू? सगळीकडे लग्नाच्या वराती दिसत आहेत बाबा, पण माझं घोडं नेमकं कुठे पेंड खातंय तेच कळत नाहीये मला. तुझं घोडं पेंड खात नाहीये रे, तुझी पण वरात निघेल. स्वतःचे निर्णय स्वतः घेतलेस तर. आतापर्यंत किमान 5 मुली तुला आवडल्या होत्या की नाही? 5 नाही 8. या 8च्या फेऱ्यात किती अडकून राहणार आहेस? तोंड उघडून तुला सांगता येत नव्हतं ही मुलगी मला आवडलीये, मी हिच्याशीच लग्न करणार. बाबा, पण त्यातली एकही मुलगी आईच्या पसंतीस उतरली नव्हती. अरे त्या मुलीशी तुला लग्न करायचं आहे का तुझ्या आईला? पण मी तसं स्पष्टपणे आईला सांगितलं तर काय परिणाम होतील हे चांगलंच माहितीये तुम्हाला. हे बघ, आता परिणामांची चिंता तू करू नकोस आणि स्वार्थी निर्णय घे. यापुढे एखादी मुलगी जर तुला आवडली तर खडसावून सांग, या मुलीशीच मी लग्न करणार. आणि तुम्हाला पसंत नसेल तर या घरातून मी निघून जाईन म्हणून. वा वा. छान छान. काय शिकवणी चालली वाटतं? आई विरुद्ध कसं बंड करायचं ते शिकवताय का मुलाला? नाही आई, अगं मीच त्यांना सांगत होतो की 1-2 मुली मला आवडल्या होत्या पण आईला पसंत नाही पडल्या, म्हणून मग त्यांना नकार कळवून टाकला. अगो बाई, मी काय बांधून बिंदून ठेवलं होतं का काय तुला? मी आपलं माझं मत सांगितलं. तुझ्याकडे असतील ना टेलिफोन नंबर त्यांचे, मग कळव की होकार त्यांना तुझा. नाही आई, अगं तुझ्या संमतीशिवाय मी असा कुठलाही निर्णय घेणार नाही हे माहितीये तुला. माझ्या संमतीची काय गरज आहे तुला? हे आहेत की खंबीर उभे तुझ्या पाठीमागे. सुहास, आता किती काळ ब्लॅकमेल करशील त्याला? त्याच्या आयुष्यातलं तुझं महत्व सिद्ध करण्यासाठी तू त्याचं आयुष्य बर्बाद करतेस. फार बोलताय असं नाही वाटत तुम्हाला? बोलणार मी. माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं ग, हे मी याआधीच केलं असतं ना तर आज तो सुखी असता, आनंदी असता. माफ करा हो, मला माफ करा. आता अभिबद्दल मला काळजी वाटते म्हणून मी जे काही त्याच्यासाठी केलं ना त्याची सगळी जबाबदारी मी घेत. पण मी जे काही केलं ते अभिच्या भल्यासाठीच, हो का नाही रे? बस बस झाली ही नाटकं आता. सॉरी आई, चुकलं माझं. जाऊ दे रे, डोंट वरी.